बातमी आहे निषेध आंदोलनाची। लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसद भवनामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करत होते। काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांनी केलेल्या या कृतीच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवार दिनांक 21 डिसेंबर सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी चौक येथे निषेध आंदोलन व राहुल गांधी यांच्या फोटोला चप्पल मारून निषेध आंदोलन करण्यात आले। मिमिक्री आर्टिस्ट हटाओ, मिमिक्री आर्टिस्ट हटाओ, पप्पू हो या बंटी, अरे लबाड लडगा ढोंग करते। संसदेच्या पायऱ्यांवरती राज्यसभेचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जी आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावरती मिमिक्री केली, त्यांच्या व्यंगावरती त्या ठिकाणी टिंगल टवाळकी केली आणि दुसऱ्या बाजूला त्याच पायऱ्यांवरती हे खासदार ज्या वेळेला एखाद्याच्या व्यंगावरती मिमिक्री करतायत, त्यांची टिंगल टवाळकी करतायत आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी त्या ठिकाणी चित्रीकरण करताय, हे खरं म्हणजे अशोभनीय असं कृत्य आहे। देशाच्या नागरिकांना आणि जी संसद आहे, ज्या संसदेच्या पायऱ्यांवरती दुसऱ्या बाजूला देशाचे पंतप्रधान त्या पायऱ्यांना नतमस्तक होऊन ते संसद हे लोकशाहीचं मंदिर म्हणून मानतात आणि या मंदिरामध्ये जाताना त्या पायऱ्यांवरती नतमस्तक होत आहे। दुसऱ्या बाजूला मात्र राहुल गांधी अशा कृत्यासाठी समर्थन करतायत चित्रीकरणाच्या माध्यमातून। त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आदरणीय शंकर भाऊ जगताप यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी पिंपरी आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी त्यांचा निषेध केलेला आहे। आज पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचं या ठिकाणी आंदोलन आम्ही घेतलं। खरं तर अत्यंत खालच्या दर्जाची कृती या वरिष्ठ सभागृहात जनतेने निवडून देऊन काम करणारे हे दोन खासदार करत असतील तर त्यांचा कुठल्या शब्दात निषेध करावा हे शब्द सुद्धा सुचू नये अशा प्रकारचं कृत्य या राहुल गांधींनी आणि या कल्याण बॅनर्जींनी केलं। खरं तर देशाचे उपराष्ट्रपती ज्यांच्या व्यंगावर जाऊन त्यांची नक्कल सर्व खासदारांसमोर बाहेर सभागृहाच्या पायऱ्यांवर या कल्याण बॅनर्जींनी करावी, इतके खालच्या दर्जाचे हे खासदार म्हणून त्यांना आम्हाला या ठिकाणी आमच्या महिलांच्या पायातले जोडे घेऊन त्यांना मारावं लागले। खरं तर खासदारांचा काय आदर्श घ्यावा जनतेने? खासदार हे जनतेने निवडून दिलेले असतात, त्यांनी सभागृहात कसं राहायचं, आपलं वर्तन कसं असलं पाहिजे, जनतेचे प्रश्न कसे मांडले पाहिजे। जर त्या सभागृहात कुणी बाहेरून येऊन जर का अतिक्रमण केलं, संसदेत घुसण्याचा प्रयत्न केलाय, ही सर्व संसदेच्या खासदारांच्या बाबतीत खरं तर अशोभनीय गोष्ट आहे। त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येऊन या गोष्टीचा विरोध केला पाहिजे। या गोष्टीसाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे की अशा प्रकारचे प्रयत्न खरं तर संसदेत होऊ नये आणि कुठलाही अपप्रकार घडू नये, ते करायचं सोडून राज्यकर्त्यांना विरोधात पकडायचं। म्हणून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा केंद्र सरकार असेल यांना कैचीत पकडायचा प्रयत्न अशा पद्धतीच्या खालच्या दर्जाचा जाऊन या दोघांनी केला। म्हणून आज जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ जगताप, आमचे आमदार अश्विनीताई जगताप, त्याचबरोबर आमचे आमदार महेशदादा लांडगे, आमचे आमदार उमाताई कापरे, त्याचबरोबर राज्यसभेचे आमचे माजी खासदार, प्रदेशाचे उपाध्यक्ष अमरजीत साबळे या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी आंदोलन केलं। या आंदोलनाला
या पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांनी या ठिकाणी खरं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं संरक्षण दिलं. त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम केलं. अशा पद्धतीनं जनतेमध्ये यांचा जो काही चुकीच्या पद्धतीची कार्यपद्धती आहे ती आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी दिलेली आहे, घालवलेली आहे. आणि याच पद्धतीचे आंदोलनं हे काँग्रेसवाले, हे विरोधक, हे इंडिया आघाडी जिथं जिथं चुकतील, जिथं जिथं चुकीच्या कारवाई करतील त्यासाठी आमची भारतीय जनता पार्टी जरी आम्ही सत्तेत असलो तरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या माध्यमातून आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी पण त्यांची गरिमा पाळली पाहिजे, त्यांनी पण त्यांचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे. ते लोक फक्त संसदेच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रायोरिटी देतात आणि विरोधकांना जाणून बोलून निग्लेक्ट करतात. यावर मग याचा विरोध सभागृहात करा ना, सभागृहात बोला ना. हे सभागृहात बोलण्याची गोष्ट आहे. ते सभागृहात बोलून देत नाही किंवा काय नाही, हे जर आरोप असतील तुमचे तर याचा विरोध सभागृहात संसदीय पद्धतीने, लोकशाही पद्धतीने केला गेला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून जर का हे केलं असेल तर प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या बाबतीत बोलणे इतके मोठे कार्यकर्ते आम्ही नाही आहोत. परंतु जर त्यासाठी जर का हे आंदोलन योग्य आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणत असतील तर प्रकाश आंबेडकरांचं हे वक्तव्य सुद्धा चुकीचं आहे असं मी या ठिकाणी जाहीररीत्या सांगतो. ज्यावेळेस छिद्दम आणि राज्यपाल यांनी महापुरुषांचा अपमान केला त्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं होतं. काय काय सोडे मारले होते की आम्ही सगळे. छिंदमला सुद्धा आम्ही सोडला नव्हता. आम्ही कुणालाच महापुरुषाचा अपमान करणाऱ्या कुणालाच आम्ही पाठीशी घालणार नाही आणि घालतही नाही.